मुकुंद, जेव्हा नावच माहित नव्हतं मुकुंद पणसळकर कोण आहे, तेव्हा माझा एक मित्र आहे, अमेरिकेत असतो, सलील भादेकर. तो मला म्हटला, धवल एक गायक आहे, मी फॉलो करतो त्याला, तर मला तो खूप आवडतो, त्याचं गाणं ऐकायला ये. आम्ही दोघं एकत्र कॉलेजमध्ये होतो. मग मी म्हटलं की ठीक आहे. आणि टिळक स्मारकला एक कार्यक्रम होता, तेव्हा मुकुंद पणसळकर हे नाव होतं आणि त्यामुळे इतकी गर्दी होती, ते हाऊसफुल होता कार्यक्रम. मी गेलो आणि मुकुंदला मागे जाऊन, त्याचं गाणं आवडलंच अर्थात, मागे जाऊन भेटायला तिला गेलो, तर तिथे खूप लोक त्याच्या गाण्याचं कौतुक करत होते. मला एक ही आठवण सांगायची आहे की कसं असतं ना, काही लोक कौतुक खूप सहन नाही करू शकत, त्यांना असं कौतुक आवडतच नाही. त्यामुळे त्यांना बघितल्यावर असं वाटतं की हा जरा शिष्ट आहे का, हा असा आगाऊ आहे का, ह्याला असं बोलायला गेल्यावरती हा असं, ह्याला बोलायचं नाहीये का, माणसं नको आहेत का, असं काय, किंवा माज आहे का आत्ताच आपण बोलतो ना. पण त्याला पहिल्यापासूनच फार कौतुक केलेलं आवडायचंच नाही स्वतःच. त्यामुळे जेवढा मी त्याच्या बरोबर राहायला लागलो आणि ज्याच्यानंतर थोडा जवळ गेलो, तेव्हा मला लक्षात आलं की तो मला गाणं अर्थात शिकवणं, म्हणजे असं काही गुरु शिष्य असं काही प्रकारच नव्हता. कारण आजकाल गुरु आपण म्हणतो तेव्हा गुरूंना ते नमस्कार वगैरे, तो म्हणा नमस्कार तर करायचाच नाही म्हणला मला अजिबात. आता आपण कधीही पहिल्यांदा भेटल्यावर माझ्यापेक्षा 20-22 वर्षांनी मोठ्या म्हणल्यावरती सरच म्हणणार ना. तो म्हणला की माझं नाव मुकुंद आहे, मला सर, अहो, काका, मामा काही मुकुंद म्हण. आता ह्या एवढ्या मोठ्या माणसाला त्याचा कसलाच कुठलाच काही त्याला गर्व, इगो, माज काहीच प्रकार नाही. मी त्याच्या प्रतिभेविषयी बोलणार नाही, ऑलरेडी दिसतंय सगळं. तर त्याला कुठली तो सबमिसिव्हच होता गाण्यात, इतका स्वतःला सबमिट करून टाकायचा ना. तो म्हणायचा बसल्यावरच असं असायचं की मी कोणीच नाही, आणि अशा दृष्टीने तो गायला लागायचा. त्याला सगळंच माहिती असायचं, तरीही तो कोणीही नाही या हेतूनी, या इंटेन्शननी जेव्हा तो गायला बसायचा. आणि बऱ्याचदा असं पण व्हायचं त्याला, काही काही वेळेला जेव्हा तो गायचा किशोर कुमारची काही गाणी किंवा तलत साहेबांची काही गाणी, कमालच काही काही जागा म्हणजे इतक्या अप्रतिम, काही काही विचार इतके सुंदर, थॉट त्याच्या मागचा, आणि कधी कधी गळ्यातनं यायचं नाही. एकदा एका कार्यक्रमाला त्याच्या गळ्यातनं ते आलं नाही, आणि तेव्हा तो तिथे सुद्धा कबूल करायचं की हे बघा त्यामुळे ते ग्रेट आहेत, मला ते येत नाही. म्हणजे इतका डाऊन टू अर्थ ही आर्टिस्ट हा एवढा मोठा. तर त्यांनी एक छोटीशी आठवण, एक गाणं आहे, आम्ही त्याच्यासाठी 1-2 रात्र, कदाचित त्याला मला तेवढी रात्र द्यावी लागलीच, त्याच्यासाठी अर्धा तासाचाच विषय असेल. तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा. तो त्याची परिस्थिती सांगतोय गायक, त्याची आत्ताची ह्या क्षणाची जी स्थिती आहे, जी सिच्युएशन आहे. आणि शेवटचा जो तिसरा अंतर आहे त्याच्यामध्ये तो थेट आवाहन करतो, थेट सांगतो की मेरे दिल जिगर में समा भी जा रहे क्यों नजर का भी फासला. हे मुकुंद जेव्हा सांगायचं मला, तेव्हा तो म्हटलं की तू दोन्हीकडे डायनामिक्स बघ कसे. रफी साहेबांनी पहिल्या 2 अंतरांमध्ये किती हळुवार पद्धतीने त्यांची एक परिस्थिती त्या हिरोईन समोर ठेवलेली आहे. आणि तिसऱ्या अंतऱ्याला जेव्हा तो परत थेट बोलतो तिला की मेरे दिल जिगर में समा भी, त्याच्यानंतर परत क्रॉस लाईन येते, तेव्हा परत तो सौम्य. तर ती झलक मी फक्त दाखवतो कशा पद्धतीने, मला किती येईल माहित नाही, कारण सिच्युएशन आत्ताची अशी आहे. दाखवतो तेरे सामने मेरा हाल है, तेरी एक निगाह की बात है, मेरी जिंदगी का सवाल है, तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा. मेरी हर खुशी तेरे दम से है, मेरी जिंदगी तेरे गमों से है, मेरी हर खुशी तेरे गम से है, मेरी जिंदगी तेरे गमों से है, तेरे दर्द से रहे बेखबर,
मेरे दिल की कब ये मजाल है, तेरी एक निगाह की बात है। मेरी जिंदगी का सवाल है, तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा। मेरे दिल जिगर में समा भी जा, मेरे दिल जिगर में समा भी जा। रहे क्यों नजर का भी फासला, मेरे दिल जिगर में समा भी जा। रहे क्यों नजर का भी फासला, कि तेरे बगैर तो जान जा। मेरी जिंदगी भी मुहाल है, तेरी एक निगाह की बात है। मेरी जिंदगी का सवाल है, तुझे क्या सुनाऊं मैं दिल